नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर मध्ये आपले खूप खूप स्वागत। कोविड-19च्या या सद्यस्थितीत आपल्या शाळा बंद असल्या तरी आपले ऑनलाईन शिक्षण चालूच आहे आणि गेले वर्षभर आपण हा ऑनलाईन अभ्यास करत आहोत। त्यासाठी आपली शिक्षणाची गती कमी होऊ नये म्हणून बृहन्मुंबई महानगरपालिका व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरच्या माध्यमातून काही व्हिडिओंची निर्मिती करण्यात आलेली आहे। मी निलिमा कदम, आपली व्हर्च्युअल शिक्षिका। आजचा घटक आपण बघणार आहोत इयत्ता 9वी गणित भाग 2 त्रिकोणमिती ट्रिग्नोमेट्री। तर त्रिकोणमिती या त्रिकोणमितीची ओळख आपण सुरुवातीला करून घेणार आहोत। एखाद्या झाडाची आपल्याला उंची मोजायची आहे, तर उंची कशी बरं मोजली जाऊ शकते? किंवा समुद्रातील जहाज जे आहे ते जहाज किनाऱ्यापासून किती दूर असेल, जहाजाचे दीपस्तंभापासूनचं अंतर किती असेल, विमान जमिनीपासून किती अंतरावर असेल, यासारख्या प्रश्नांची उत्तरे काढण्यासाठी या त्रिकोणमितीचा उपयोग होतो। तर त्रिकोणमिती ही गणितातील अजून एक शाखा आहे। या त्रिकोणमितीचा उपयोग अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग, खगोलशास्त्र, नौकाशास्त्र या विविध शाखांमध्ये केला जातो। आता त्रिकोणमिती ही गणिताची एक शाखा आहे असं जेव्हा मी म्हटलं, त्यावेळेला हिचा उपयोग खगोलशास्त्रामध्ये, अवकाश विज्ञानामध्ये तसंच विज्ञानाच्या इतर शाखांमध्ये केला जातो। नकाशे काढण्यासाठी किंवा पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचं स्थान निश्चित करण्यासाठी या त्रिकोणमितीचा उपयोग केला जातो। या गणिताच्या शाखेमध्ये अंकगणित, बीजगणित आणि भूमिती यांचा समावेश आहे। आता त्रिकोणमिती म्हणजे काय? त्रिकोणमिती हा जो शब्द आहे याला आंतरराष्ट्रीय भाषेत ट्रिग्नोमेट्री असं म्हणतात। तर त्रि, कोण आणि मिती, ट्राय, गोना आणि मेट्रॉन या 3 शब्दांपासून हा शब्द तयार झालाय। बघा, ट्राय, गोना आणि मेट्रॉन, त्रि, कोण आणि मिती। ट्राय म्हणजेच 3, गोना म्हणजेच बाजू आणि मेट्रॉन म्हणजेच मोजमाप। तर अशा प्रकारे ट्रिग्नोमेट्री म्हणजेच त्रिकोणमिती म्हणजेच त्रिकोणाच्या बाजू व कोन यांच्यातील संबंधांचा अभ्यास। तर त्रिकोणमिती म्हणजे काय? तर त्रिकोणाच्या 3 बाजू व त्यांचे कोन यांच्यातील संबंधाचा अभ्यास या गणिती शाखेत केला जातो। तर त्रिकोणमिती या गणिताच्या शाखेत बीजगणित आणि भूमितीचा सुद्धा समावेश आहे, हे मी तुम्हाला सांगितलं। आपण त्रिकोणाचा अभ्यास केलेला आहे, त्यामध्ये काटकोन त्रिकोण आपण अभ्यासलेला आहे। त्रिकोण ABC मध्ये कोन B हा काटकोन आहे। तर कोन B या काटकोनासमोरील बाजू AC ही झाली कर्ण, 90 अंशासमोरील बाजू कर्ण, त्यामुळे AC हा या आकृतीमध्ये काय झाला? कर्ण। कोन A समोरील बाजू, या कोन A समोरील बाजू कोणती आली? BC। तर कोन C समोरील बाजू आली AB, बरोबर। आता या काटकोनाच्या 2 बाजू AB आणि BC आणि AC हा कर्ण। पायथागोरसचा प्रमेय आपण शिकलेलो आहोत। पायथागोरसच्या प्रमेयावरून कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरा बाजू वर्ग, म्हणून AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग। तर आपण पायथागोरसचा प्रमेय शिकलेलो आहोत। तर कर्ण हा कर्ण आहे किंवा BC जर आपण पाया पकडला तर AB ही झाली उंची, पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग, म्हणून
AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग. त्याचबरोबर आपण त्रिकोण ABC हा एक त्रिकोण घेतला आणि दुसरा त्रिकोण घेतला PQR. हे दोन त्रिकोण जर समरूप असतील तर त्यांच्या संगत बाजू प्रमाणात असतात आणि म्हणूनच AB छेद PQ बघा AB छेद PQ बरोबर BC छेद QR बरोबर AC छेद PR. तर या समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मांचा आणि पायथागोरसच्या प्रमेयाचा उपयोग आपण या त्रिकोणमितीमध्ये करतो. आता त्रिकोणाच्या संदर्भातील काही संज्ञा आपण अभ्यासणार आहोत. टर्म्स रिलेटेड टू ट्रायंगल. हा आहे काटकोन त्रिकोण. काटकोन त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश, B अंशासमोरची बाजू म्हणजे कर्ण. कोन A आणि कोन C हे लघुकोन आहेत. कोन B हा काटकोन. आता कोन A समोरची बाजू म्हणजेच कोणती आली तर बाजू BC. तर कोन A ची समोरील बाजू म्हणजे सम्मुख भुजा ती आहे बाजू BC. कोन A ची लगतची बाजू कोन A हा आहे या ठिकाणी हा कोन A आहे. याची लगतची बाजू कोणती बरं आहे बाजू AB. तर सम्मुख बाजू आणि लगतची बाजू आपण समजून घेतलं. आता हा त्रिकोण बघा XYZ. कोन Z 90 अंश म्हणजेच काटकोन आहे. 90 अंशासमोरची बाजू कर्ण म्हणजे कर्ण XY. आता हा आहे कोन X. कोन X ची सम्मुख बाजू समोरील बाजू कोणती आली बाजू YZ आणि कोन X ची लगतची बाजू कोणती येणार आहे XZ. आता आपण दुसरा कोन घेऊया कोन Y. कारण कोन X आणि कोन Y हे लघुकोन आहेत. कोन Y. कोन Y ची समोरील बाजू सम्मुख बाजू बघा कोणती आली बाजू XZ आणि कोन Y ची लगतची बाजू कोणती आली बाजू YZ. तर ही सम्मुख बाजू आणि लगतची बाजू या लक्षात घ्या. ह्या आपल्याला बरोबर सांगता आल्या पाहिजेत, ठरवता आल्या पाहिजेत. त्या अनुषंगाने आपल्याला पुढचे काही गुणोत्तरे अभ्यासायची आहेत. ही त्रिकोणमितीय गुणोत्तरे समजून घेण्याच्या अगोदर थोडंसं आपण या ठिकाणी सम्मुख बाजू आणि लगतची बाजू समजून घेतलेली आहे. त्याची थोडक्यात आपण या ठिकाणी पुन्हा बघूया. त्रिकोण PQR मध्ये कोन Q हा काटकोन. Q समोरची बाजू म्हणजेच बाजू PR हा झाला कर्ण. आता कोन P हा लघुकोन आहे. तसंच कोन Q हा 90 अंश काटकोन आणि कोन R हा पण लघुकोन. आता कोन P हा थीटा या अक्षराने दर्शविलेला आहे. थीटा समोरील बाजू तर थीटाच्या समोरील बाजू कोणती येणार आहे बाजू QR. ही आली समोरची बाजू आणि थीटाची लगतची बाजू म्हणजेच ही वाली बाजू PQ. त्यानंतर आता कोन R. कोन R तो अल्फा अक्षराने दर्शविलेला आहे. तर अल्फा समोरील बाजू म्हणजेच ही बाजू येणार बाजू PQ आणि अल्फाची लगतची बाजू म्हणजेच ही बाजू QR. या आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या आहेत बाजू लक्षात घेणं. समोरील बाजू किंवा सम्मुख बाजू आणि लगतची बाजू. त्रिकोणमितीय गुणोत्तरातील पहिला आपण बघणार आहोत साइन गुणोत्तर. या ठिकाणी आपण काटकोन त्रिकोण PQB हा घेतलेला आहे. कोन Q बरोबर 90 अंश. कोन Q च्या समोरची बाजू म्हणजेच BP हा झाला कर्ण. हायपोटिनस म्हणजेच हा आहे कर्ण BP किंवा आपण PB असं त्याला म्हणूया. आणि
कोन बी हा लघुकोन आहे, तो थिटा मी घेतलेला आहे. आता या थिटा संदर्भात आपल्याला गुणोत्तर मांडायचंय. समरूप त्रिकोणाची आपण या ठिकाणी गुणधर्म वापरणार आहोत. दुसरा एक त्रिकोण मी घेतला, त्रिकोण ACB. या त्रिकोणामध्ये कोन सी हा काटकोन, त्यामुळे हायपोटेन्यूस आला AB. आता समरूप त्रिकोणाच्या गुणधर्मानुसार आपण या ठिकाणी मांडणार आहोत. बघा, PQ छेद PB, PQ छेद PB. आता PQ थिटाच्या संदर्भात PQ ही बाजू जर आपण बघितली तर ही काय आहे, अपोजिट बाजू, सम्मुख बाजू आहे. कोन B ची समोरची बाजू आहे किंवा सम्मुख बाजू आहे. म्हणजेच थिटाची समोरची बाजू आणि BP हा आहे कर्ण. म्हणजेच PQ छेद PB म्हणजेच काय आहे, तर कोन B ची समोरची बाजू छेद कर्ण. आता त्रिकोण ACB या त्रिकोणामध्ये आपण बघूया, थिटाच्या संदर्भात समोरची बाजू कोणती आहे, AC. म्हणजेच AC अपॉन AB, AC अपॉन AB. या ठिकाणी AB हा कर्ण आहे. मग AC अपॉन AB बरोबर काय आहे, तर कोन B ची समोरील बाजू छेद कर्ण. या ठिकाणी लक्षात घ्या, दोन्ही कोनाचा थिटाचा आपण विचार करतोय, कोन B आणि समोरील बाजू. म्हणजेच या दोन त्रिकोणांचा विचार केला असता आपल्याला असं लक्षात येतं की PQ छेद PB बरोबर AC छेद BC बरोबर कोन B ची समोरील बाजू छेद कर्ण. बरोबर. मग हे जे गुणोत्तर आहे, या गुणोत्तराला B या कोनाचे साइन गुणोत्तर असे म्हणतात. आणि हे गुणोत्तर आपण साइन B किंवा थिटा या रूपात लिहितो. तर साइन थिटा बरोबर काय आहे, कोनाची समोरील बाजू छेद कर्ण. मग थिटा कुठे आहे, लघुकोन या ठिकाणी आहे की या ठिकाणी आहे, तर साइन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद गुणोत्तर. आता पुढचं गुणोत्तर आपण बघणार आहोत, कोसाइन गुणोत्तर. त्रिकोण पुन्हा PQB घेतला आपण आणि दुसरा त्रिकोण घेतला ACB. पुन्हा PB हा कर्ण आहे. आता हा कर्ण थिटाच्या संदर्भात BQ ही झाली लगतची बाजू आणि कर्ण PB. मग BQ छेद BP, BQ छेद BP थिटाच्या संदर्भात, कोन B च्या संदर्भात. म्हणजेच BQ म्हणजेच काय, तर कोन B ची लगतची बाजू आणि BP हा कर्ण. आता त्रिकोण ACB मध्ये बघूया, कोन B च्या संदर्भात म्हणजे थिटाच्या संदर्भात लगतची बाजू म्हणजेच कोन BC छेद कर्ण आहे BA. म्हणजेच कोन B ची लगतची बाजू छेद कर्ण. म्हणजेच काय, तर BQ अपॉन BP इक्वल टू BC अपॉन BA इज इक्वल टू कोन B ची लगतची बाजू छेद कर्ण. बरोबर आहे. म्हणजेच जेव्हा आपण लगतची बाजू छेद कर्ण घेतो त्यावेळेला हे गुणोत्तर असतं कोन B चे कोसाइन गुणोत्तर. B म्हणजेच या ठिकाणी आपण थिटा घेतलेला आहे, म्हणजेच थिटा कॉस थिटा, हे थोडक्यात आपण कॉस थिटा असं लिहितो. तर हे कॉस B किंवा कॉस थिटा गुणोत्तर असं आपण म्हणतो. मग कॉस थिटा बरोबर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण. ओके. तर आपण साइन गुणोत्तर बघितलं, कॉस गुणोत्तर बघितलं. पुढचं आहे टँजंट गुणोत्तर. त्रिकोण PQB, कोन B हा थिटा आहे आणि कोन ACB. आता आपण बघणार आहोत PQ छेद BQ. आता PQ
म्हणजे कोन बी च्या संदर्भात पी क्यू ही समोरची बाजू आणि बी क्यू ही कोन बी ची लगतची बाजू, म्हणजेच कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू. आता त्रिकोण ACB मध्ये कोन बी च्या संदर्भात AC अपॉन BC, पुन्हा कोन बी च्या संदर्भात AC ही समोरील बाजू, सम्मुख बाजू आणि BC ही लगतची बाजू, म्हणजेच कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू, म्हणजेच PQ अपॉन BQ इक्वल टू AC अपॉन BC इज इक्वल टू कोन बी ची समोरील बाजू छेद कोन बी ची लगतची बाजू. तर या गुणोत्तराला कोन बी चे टँजंट गुणोत्तर असे म्हणतात आणि हे थोडक्यात टॅन बी किंवा टॅन या ठिकाणी जो थिटा असेल त्या संदर्भात हे गुणोत्तर मांडलं जातं. तर टॅन थिटा बरोबर कोनाची समोरील बाजू छेद कोनाची लगतची बाजू. तर अशा प्रकारे ही 3 गुणोत्तर आपण बघितलेली आहेत. तर काटकोन त्रिकोणात लघुकोन थिटा संदर्भात त्रिकोणमितीय गुणोत्तरे कशा प्रकारे लिहिली जातात बघा. साइन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कर्ण, कॉस गुणोत्तर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण आणि टॅन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कोनाची लगतची बाजू. तर अशा प्रकारे काटकोन त्रिकोणामध्ये काटकोनच्या समोरची बाजू कर्ण आणि इतर 2 कोन जे लघुकोन थिटा आहेत त्या संदर्भात आपण साइन, कॉस, टॅन गुणोत्तर लिहू शकतो. तर त्रिकोण PQR चा कोन R हा काटकोन आहे, तर खालील गुणोत्तरे काढा. आता कोन R हा काटकोन आपल्याला दिलेला आहे. आपण अशा प्रकारे एक टेबल तयार करून घेणार आहोत. समोरील बाजू, लगतची बाजू, समोरील बाजू, लगतची बाजू, साइन P आणि Q या लघुकोना संदर्भात आपल्याला ही गुणोत्तर मांडायची आहेत. बरोबर. आता कोन R हा काटकोन, त्याच्या समोरील बाजू म्हणजेच QP हा कर्ण, म्हणजेच कर्ण आला QP. आता कोन P ची समोरील बाजू लिहून घेऊया आपण. समोरील बाजू कोणती येईल? QR. कोन P ची लगतची बाजू PR. Q कडे जाऊया आपण. Q ची समोरील बाजू PR आणि लगतची बाजू QR. एक लक्षात घ्या, एका कोनाची समोरील बाजू ती दुसऱ्या कोनाची लगतची बाजू असते. बघा, कोन P ची समोरील बाजू QR ती कोन Q ची लगतची बाजू, कोन P ची समोरील बाजू ती कोन Q ची लगतची बाजू, तर कोन P ची लगतची बाजू ती कोन Q ची समोरील बाजू. आता आपण पहिले साइन P लिहायचे आपल्याला. साइन गुणोत्तर म्हणजेच काय? तर कोनाची समोरील बाजू भागिले कर्ण. आता P ची समोरील बाजू कोणती आहे? QR आणि कर्ण आपण काढलाय QP, म्हणजेच उत्तर आलं QR अपॉन QP. ओके. नेक्स्ट आपल्याकडे हे टेबल तयार आहे. कॉस Q. कॉस Q म्हणजेच काय? तर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण. Q कडे या लगतची बाजू काय आहे? QR छेद कर्ण QP, म्हणजेच QR छेद QP. त्यानंतर आपल्याला टॅन P काढायचंय. टॅन गुणोत्तर काय आहे? कोनाची समोरील बाजू छेद कोनाची लगतची बाजू. P समोरील बाजू आहे QR आणि लगतची बाजू PR, म्हणजेच QR छेद PR. आणि टॅन Q आपल्याला आता पुढे काढायचंय. टॅन Q पुन्हा समोरील बाजू छेद लगतची बाजू, पण Q ची समोरील बाजू PR अपॉन QR. तर अशा प्रकारे आपण हे टेबल जर तयार करून घेतलं तर समोरील बाजू, लगतची बाजू यानुसार आपण ही गुणोत्तर काढू शकतो. साइन, कॉस आणि टॅन गुणोत्तर आपण लिहू शकतो. लक्षात घ्या, कर्ण जो आहे तो आपण पहिले लिहून घेणार बाजूला आणि समोरील बाजू, लगतची बाजू हे मात्र आपल्याला व्यवस्थित समजावून घ्यावं लागेल. तर काटकोन त्रिकोण LMN मध्ये कोन LMN बरोबर 90 अंश, कोन L बरोबर 50 अंश, कोन N बरोबर 40 अंश यावरून खालील गुणोत्तरे लिहा. साइन 50, कॉस 50, टॅन 40,
कॉस 40. आता या ठिकाणी कोन एम हा 90 अंश दिलेला आहे. आपण टेबल लिहिणार आहोत. कोन एम समोरची बाजू कर्ण म्हणजेच एल एन हा झाला कर्ण. आता कोन एल म्हणजेच 50 अंश. आता आपल्याला साइन 50, आपण या ठिकाणी कोन एल लिहूया किंवा कोन साइन 50 अंश पण तुम्ही लिहू शकता. कोन एल समोरची बाजू कोणती येणार आहे? एम एन. तर कोन एल च्या लगतची बाजू कोणती आली? एल एम. तर कोन एन कडे येऊया. हा 40 अंश आहे, आपला 40 अंशाचा पान काढायचा आहे. कोन एन आहे, या एनच्या समोरील बाजू म्हणजेच कोणती आली? एल एम. आणि लगतची बाजू एम एन. तुम्ही चेक करा. कोन एल समोरची बाजू एम एन, तीच एन ची काय आहे? लगतची बाजू. तर कोन एल ची जी लगतची बाजू आहे ती एन ची समोरची बाजू आहे. ओके, आपलं बरोबर आहे. आता आपण साइन 50 अंश. साइन 50 म्हणजेच काय? तर आपल्याला या एल या कोनाचं साइन गुणोत्तर लिहायचं आहे. तर साइन 50 म्हणजेच काय? तर साइन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कर्ण. मग साइन 50 म्हणजेच एल, एल ची समोरील बाजू कोणती आहे? एम एन. आणि कर्ण आहे एल एन. म्हणजेच आपलं उत्तर आलं एम एन अपॉन एल एन. ओके, नेक्स्ट तेच उदाहरण आहे. आपल्याला पुढचं गुणोत्तर काढायचं आहे कॉस. कॉस 50 अंश. आता कॉस 50 अंश, 50 म्हणजे पुन्हा एल हाच आहे. कॉस गुणोत्तर म्हणजेच लगतची बाजू छेद कर्ण. एल ची लगतची बाजू कोणती आहे? एल एम. आणि कर्ण आहे एल एन. म्हणजेच उत्तर आलं एल एम छेद एल एन. पुढचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे टॅन 40. टॅन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कोनाची लगतची बाजू. टॅन 40 म्हणजेच एन, या एन याचा आपला टॅन गुणोत्तर काढायचं आहे. ओके, आता टॅन गुणोत्तर म्हणजेच काय? तर समोरील बाजू एन, एन ची समोरील बाजू म्हणजेच एल एम. आणि कोन एन ची लगतची बाजू म्हणजेच एन एम. म्हणजेच काय येणार आहे? एल एम छेद एन एम किंवा एम एन. ओके, आणि आता पुढचं गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे कॉस 40. कॉस गुणोत्तर म्हणजेच कोनाची लगतची बाजू छेद कर्ण. आता कॉस 40 म्हणजेच कोण पुन्हा एन च काढायचं आहे. लगतची बाजू, एन ची लगतची बाजू आहे एन एम. आणि कर्ण आहे एल एन. म्हणजेच कॉस 40 आपल्याला मिळालं एन एम अपॉन एल एन. तर अशा प्रकारे हे टेबल तुम्ही तयार करून घ्या आणि त्याच्या सहाय्याने आपण कोणतंही गुणोत्तर अशा प्रकारे लिहू शकतो. दिलेल्या आकृतीमध्ये कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश, कोन पी क्यू एस बरोबर 90 अंश. कोन पी आर क्यू म्हणजेच हा काय दिलाय? अल्फा. आणि कोन पी हा दिलाय थीटा. कोन क्यू पी एस म्हणजेच कोन पी हा दिलाय थीटा. आणि आपल्याला साइन अल्फा, कॉस अल्फा, टॅन अल्फा म्हणजे अल्फाची साइन कॉस टॅन ही गुणोत्तर लिहायची आहेत. तसंच थीटाची साइन कॉस टॅन ही गुणोत्तर लिहायची आहेत. आता आपल्याला पी क्यू आर या त्रिकोणात कोन पी क्यू आर बरोबर 90 अंश म्हणजेच आपला पी आर हा झाला कर्ण. बरोबर, हायपोटिनियस हा झाला आपला. आता या त्रिकोणामध्ये दुसऱ्या पी क्यू एस या त्रिकोणात कोन पी क्यू एस बरोबर 90 अंश म्हणजेच पी एस हा आपला आला कर्ण. ओके, आता अल्फा या ठिकाणी हा आहे. कोन आर याच्या समोरची बाजू म्हणजेच पी क्यू, लगतची बाजू क्यू आर. मग साइन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद कर्ण. मग कोन आर म्हणजेच अल्फा, याची समोरची बाजू पी क्यू, लगतची बाजू क्यू आर. पी क्यू अपॉन
कर्ण PR. कॉस गुणोत्तर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण, अल्फा कोन R लगतची बाजू RQ कर्ण PR बरोबर RQ छेद PR. आणि टॅन गुणोत्तर म्हणजेच कोनाची समोरील बाजू छेद लगतची बाजू, समोरील बाजू PQ लगतची बाजू कोणती येणार RQ किंवा QR. तो PQ अपॉन RQ. आता थिटा गुणोत्तर आपल्याला लिहायची आहेत. या ठिकाणी PS हा आपला कर्ण आहे. पहिला आपण बघणार आहोत साइन गुणोत्तर. साइन गुणोत्तर बरोबर साइन थिटा बरोबर कोनाची समोरील बाजू छेद कर्ण, थिटा संदर्भात समोरील बाजू QS, कर्ण आहे PS म्हणजेच QS अपॉन PS. कॉस थिटा कॉस गुणोत्तर कोनाची लगतची बाजू छेद कर्ण, मग कोन थिटा संदर्भात लगतची बाजू आली PQ कर्ण PS, PQ अपॉन PS. आणि टॅन थिटा टॅन गुणोत्तर समोरील बाजू छेद लगतची बाजू, थिटा संदर्भात समोरील बाजू QS लगतची बाजू PQ म्हणजेच QS अपॉन PQ. तर अशा प्रकारे दिलेल्या त्रिकोणामध्ये काटकोन त्रिकोण त्याच्या समोरची बाजू कर्ण घेऊन इतर ज्या बाजू आहेत त्याच्यात समोरची बाजू, सम्मुख बाजू, लगतची बाजू या लक्षात घेऊन आपण साइन, कॉस आणि टॅन ही गुणोत्तरं लिहिलेली आहेत. या ठिकाणी दोन उदाहरणं तुम्हाला दिली आहेत सोडवायला. त्रिकोण ABC मध्ये मापकोन A बरोबर 90 अंश, कोन B व कोन C ची सर्व त्रिकोणमितीय गुणोत्तरे लिहा. लक्षात घ्या कोन B हा तुम्ही थिटा घेऊ शकता आणि कोन C हा तुम्ही अल्फा घेऊ शकता. आणि कोन B ची तिन्ही गुणोत्तर म्हणजे साइन, कॉस, टॅन, तसंच अल्फाची तिन्ही गुणोत्तर साइन, कॉस, टॅन तुम्हाला लिहायची आहेत. त्रिकोण XYZ हा काटकोन त्रिकोण आहे. कोन Y बरोबर 90 अंश. या ठिकाणी बाजूंची लांबी ABC या स्वरूपात दिली आहे आणि त्यावरून आपल्याला साइन X, टॅन Z, कॉस X आणि टॅन X ही गुणोत्तरं तुम्हाला काढायची आहेत. तर तुम्ही टेबल तयार करून सारणी तयार करून घ्या आणि त्यावरून ही उदाहरणं तुम्ही सोडवू शकता. कशा प्रकारे आपण टॅली करायचं तर एका कोनाचं समोरील बाजू ही दुसऱ्या कोनाची लगतची बाजू असते, त्यामुळे आपण लिहिलेलं लगतची बाजू समोरची बाजू बरोबर आहे की चूक आहे हे टॅली करू शकता तुम्ही आणि त्यावरून ही गुणोत्तरं लिहायची आहेत. आता आपण इथेच थांबणार आहोत. पुढील भागामध्ये त्रिकोणमितीय गुणोत्तरामधील संबंध कशा प्रकारे आहे आणि त्यावर आधारित काही उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. थँक्यू. तर आजचा घटक आवडला ना? अशीच माहिती मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात. थँक्यू.